हरघर तिरंगा आहे. 150 वर्ष झाले वंदे मातरमला. बंकिमचंद्रांनी जेव्हा वंदे मातरम घेऊन झाला त्यानंतर 150 वर्ष पूर्ण झाले, 150 वर्ष पूर्ण झाले. संपूर्ण देशभर आपण उत्सव मनवतो आणि घराघरावर तिरंगा झेंडा. मला वाटतं इथे सांगण्याची गरज नाही की प्रत्येकाची तुमची आपली जबाबदारी आहे. तिरंगा आमचा राष्ट्रीय ध्वज आहे, आमची अस्मिता आहे आणि म्हणून प्रत्येक घरी स्वातंत्र्य दिवशी हा झेंडा लागलाच पाहिजे, 26 जानेवारी लागला पाहिजे. पण हे सांगावं लागतं तुमच्या, त्याचा प्रचार करावा लागतो, प्रसार करावा लागतो, झेंड्यावर द्यावे लागतात. मला वाटतं 5-10 रुपयाचा झेंडा आपण घेऊ शकतो आणि प्रत्येक घरावर, अगदी गावात, खेड्यात, वाड्यात, वस्तीवर, पाड्यांवर हा झेंडा लागलाच पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये अतिशय म्हणजे यापूर्वी कधी झालं नव्हतं. मला वाटतं, मला भाऊ आपलं सरकार आल्यापासून 12 वर्षापासून पंतप्रधान मोदी झाले, 13 वर्षापासून आपण इथं राज्यामध्ये आलो तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की प्रत्येकाने घरावर झेंडा लावला पाहिजे. आणि ते राष्ट्रीय अस्मिता आमची ही जागृत झाली पाहिजे, आम्हाला अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. आणि म्हणून सरकारने सुद्धा कंपल्सरी केलं आहे की सगळ्यांनी घरावर झेंडे लावा. प्रत्येक राष्ट्रीय पक्षाच्या लोकांनी सांगितलं, कार्यकर्त्यांना आम्हाला सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात, आपापल्या विभागात, आपापल्या गावात हे झेंडे लागलेच पाहिजे अशी व्यवस्था केली. ते आपण करतो. पण मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊ की तुमची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हे सांगण्याची गरज नको. असं एक वातावरण आपण समाजामध्ये निर्माण केलं पाहिजे आणि राष्ट्रप्रेम, ते जागृत राष्ट्रप्रेम आहे ते जागृत केलं पाहिजे. आज अजून एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे क्लायमेट ॲक्शन आणि हीट ॲक्शन. सगळ्यात मोठं संकटाच काय आहे देशासमोर, जगासमोर, तर हे वातावरणाचं आहे, ग्लोबल वॉर्मिंग. आज आपण बघतोय, आता आपण मागच्या महिन्यामध्ये युरोपमध्ये आता लोक मरायला लागले उष्णतेने, कारण तिथे जेवढ्या उष्णतेची सवय नाही. पण युरोप सारख्या देशामध्ये आपण थंड हवेचं ठिकाण म्हणतो, आपण फिरायला जातो, बऱ्याच पर्यटक त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी सुद्धा निसर्गाच्या वरदान असलेल्या भागामध्ये आता त्या हीटचा परिणाम व्हायला लागलेला आहे, निसर्गाचा कोप व्हायला लागलेला आहे. लोक गेली, किती लोक गेली, लोक समुद्राकाठी बसलेले, पाण्यातच बसलेले आहेत. अगदी फक्त शॉर्ट घालून सगळीकडे कपडे लोक घालून माणसाच्या ठिकाणी पाण्यातच बुडलेले असतात. का तर त्या ठिकाणचं वातावरण बदललेलं आहे, त्या ठिकाणी हीट, उष्णता इतकी वाढायला लागलेली आहे, ती असह्य आहे. त्यामुळे माणसं मरायला लागली. गुलाबाने सांगितलं, जिल्हाधिकारी सांगितलं, सगळ्यांनी सांगितले आहे की किती वातावरणामध्ये बदल होतोय. पूर्वी अगदी वेळोवेळी सगळं व्हायचं. आपले पूर्वज सांगायचे, आपल्या घरच्या आजी आजोबा सांगायचे की इतका पाऊस असाच पडेल, रोज असले की पाऊस कसा पडायचा, घरात बसवा लागतो, या महिन्यामध्ये एवढा पडेल, आषाढात एवढा पडेल, श्रावणात एवढा पडेल. पण आज ते सगळं बदललेलं आहे. आता फेब्रुवारीमध्ये पाऊस पडतो, एप्रिलमध्ये पण महापूर येतो, मे मध्ये गारपीट होते, कधीही वादळ होतं. का होत चाललेलं आहे, कशामुळे होत चाललेलं आहे? या वर्षीचा आपण वातावरणाचा बदल बघितला असेल, 48-49 पर्यंत टेम्परेचर गेलं. हा उच्चांक झाला आजपर्यंतचा 48-49 पर्यंत विदर्भामध्ये, आपल्या भागामध्ये आता हे तापमान वाढत चाललेलं आहे. काय करणार पडेल, कसं थांबवणार? आणि याला कारण आपणच आहोत, याला कारण सुद्धा आपण आहोत. पण पुढच्या काळामध्ये जर 50-51 पर्यंत गेलं तर साधारण कसं विस्तार बघतील. मुलांना तुम्ही शाळेत पडणार कसं, नोकरदार नोकरीवर जाणार कसं? पण या सगळ्या मोठं आव्हान आपल्या समोर आहे आणि हे थांबवणं ही काळाची गरज आहे. आणि हे थांबवायचं असेल तर काय, तर आपल्याला वृक्षारोपण करावं लागेल. निसर्गाचा ऱ्हास, पर्यावरणाचा वाद होत चाललेला आहे आजकाल, झाडतोड चाललेली आहे, वृक्षतोड चाललेली आहे. तुला बोलू सांगितलं खरं आहे, रस्ते होत आहेत, आपण सगळ्यात देशभरला, आणि ते होणं जरुरीच आहे. रस्ते नसेल तर आपण हा देश विकास करू शकत नाही, होऊ शकत नाही. पण हे करत असताना किती झाडं आपण तोडतो, 50-100 वर्षापूर्वीची जुनी झाडं ही सगळी तुटली. आता इथून आपण डेअरीपर्यंत अजिंठ्यापर्यंत गेलो तर केवढी झाडं होती, किती छान वाटायचं, उन्हाळ्यात सुद्धा छान वाटतं बघताना सुद्धा आणि टेम्परेचरच्या दुसऱ्या सुद्धा. पण आता ती झाडं सगळी नष्ट झाली, ती सगळी काढून टाकली. डेअरीपासून ती जांभळीला जातो ते एवढे वृक्ष होते की आम्हाला वाटतं काय ब्रिटिशांच्या काळापासून झाडं लागलेली आहेत. 50-50, 60-60, 70-70 वर्ष झाले, 80-80 वर्ष झाले ही झाडं या ठिकाणी आहे. पण आता रस्त्यांचं रुंदीकरण झालं, कारण ती काळाची गरज आहे. गाड्या वाढल्या, वाहनं वाढले, त्यामुळे कडे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे सगळी झाडांची कटकट काढले गेले.
आणि मग आता आपण नवीन काय लावतोय, ठेकेदाराला कंपल्सरी आहे तुम्ही रस्त्याकडे की झाडं लावा. लावताय, एक वर्ष दिसत आहे, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी झाडं दिसतच नाही. ही तुमच्यावरची जबाबदारी नाही का? शेताच्या बांधावर लावत गेला पण शेती उठून जाऊ म्हणजे शेतामध्ये माकडं असतील तर झाडावर येऊन सावली पडेल, माझं पीक येणार नाही, कमी जास्त होईल, ते सगळे झाड उठून फेकतात. बंधारा आपण उन्हाळ्यामध्ये साफसफाई करतो, जातो वारेलं गवत ते पेटवलं की सगळी झाडं जळून मरतायत त्या ठिकाणी. हे चाललेलं आहे. आणि म्हणून मग याकडे लक्ष कोण देईल, हे कोण बघेल? आणि म्हणून शासनाने निर्णय केलेला आहे की येत्या या 5-10 वर्षामध्ये 300 कोटी झाडं आपल्याला लावायची, जगवायची आपल्याला. आम्हाला तर सवयच आहे, आम्ही सगळे पुढारी आहोत, खूप वर्ष झाले. आता आमचंही 60% आयुष्य सगळ्या राजकारणामध्ये, 70% राजकारणामध्ये व्हायला हरकत नाही. आता आम्ही दरवर्षी आले, शाळेचे शिक्षक येतात, अधिकारी येतात, भाऊ झाडं लावा, आमच्याकडे झाडं लावायचे, चला खड्डे पडलेले असताना मी झाडं लावतो. परत पुढच्या वर्षी येतात, भाऊ झाडं लावायचे, चला चाललो आम्ही परत. तिसऱ्या परत शिक्षक येतात, भाऊ झाडं लावायचे, तिसरं खड्डातच राहतो, खड्डा बदलत नाही. त्याच खड्ड्यावर पण दरवर्षी खोदायचं, तिथे झाड लावायचं. आपण मागची झाडं गेली कुठे? बकऱ्या खाऊन गेले असतील, दोराले असतील, तुम्ही झाडं जगवणार कोण? आकडे आम्ही मोठे सांगतो, पण मग याचं संवर्धन झालं पाहिजे, की झाडं जगली पाहिजे, की मोठी झाली पाहिजे. आणि म्हणून सरकारने आता निश्चित सांगितलेलं आहे की लागणारं प्रत्येक झाड हे जगलं पाहिजे, त्याची जबाबदारी आता फिक्स केलेली आहे. आता असं चालणार नाही की झाडं लावा, पुढच्या वर्षी विसरूनपर्यंत मी झाड लावा, असं अजिबात चालणार नाही. पूर्वी 1-1 वर्ष झाडं लावली जायची, इतके वर्ष आल्याने झाडं लावतोय, पण आता सांगितलेलं आहे की झाडं मोठी असली पाहिजे. नाशिकमध्ये मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की तुम्हाला माहिती कशा पद्धतीची मोहीम, मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झाडं आपण नाशिकमध्ये लावतोय, सगळ्यात जास्त झाडं. आणि 10-10 फूट, 12-12 फूट, 15-15 फूट, 20-20 फुटावर झाडं गेलं. मी हैदराबादला गेलो, हैदराबादच्या पुढे 300 किलोमीटर कुठलं ते राजमुद्री, त्या ठिकाणी गेलो. तिथून मी सगळ्या गाड्या लोड केल्या, तिथून सगळी नाशिकला झाडं आणली. 9 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये झाडं अशी झाली की लोक ते सहलीला जायला लागले. 2 वर्षामध्ये झाडं अशी होतील ती म्हणजे पर्यटन केंद्र बनेल त्या ठिकाणी. इतकी झाडं आम्ही उपस्थित लावली, डोंगरांवर लावली. दर रविवारी 10,000 झाडं, 10-10 फूट, 8-8 फूट, 15-15 फुटांची आम्ही त्या ठिकाणी लावतोय. आणि 1% सुद्धा मरत नाही, 1% सुद्धा झाडं मरत नाही. 1000 झाडं लावली तर 1000 झाडं जगताय. आणि त्याची सगळी जबाबदारी, ती जबाबदारी ही फक्त शासन प्रशासनाची नाही, अधिकाऱ्याची नाही, तर त्या त्या भागाच्या लोकांनी, रहिवाशांनी स्वीकारलेली आहे, कॉलनीच्या लोकांनी स्वीकारलेली आहे, महिलांनी स्वीकारलेली आहे. दररोज ते जात आहेत, पाणी दिलं की नाही, आम्ही ठिबक त्यांना केलंय, टँकर त्यावेळी पाणी देतो, आणि ते पाणी जात आहे की नाही, दिलं जात आहे की नाही. पुढे झाड वाकला असेल तर त्याला बांबू काय गाडी लावायची असेल ती गाडी तर उभं करायची जबाबदारी त्यांची आहे. कोणी काही झाडाला आतमध्ये तलावर जात नाही की नाही जातात त्याची जबाबदारी वगैरे त्यांची आहे. आणि पण अशा पद्धतीने एक लोकचळवळ त्या ठिकाणी उभी राहिली. माझी अपेक्षा जळगावमध्ये पण हीच आहे, गुलाब भाऊ, आपण या ठिकाणी लोकचळवळी झाली पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की झाडं लावायचे, झाडं जगवायचे. हे मोठं हे छोटंसं झाड याचा मोठं वृक्ष झाला पाहिजे, हे लोकांना वाटलं. काही गोष्टी अशा आहेत की ते आता आपल्याला सगळ्यांनाच स्वीकारावे लागतात, आपल्यालाच घ्यावे लागतात. आणि म्हणून झाडं ती लावली गेली पाहिजे, ती जगली पाहिजे, ती मोठी झाली पाहिजे. आज समोर आहे, आपण दिल्लीमध्ये जा, लोकांना श्वास घेणं कठीण होत आहे. पुण्यामध्ये बघा, सगळ्या गाड्या, त्यांचा धूर, कुठे चाललो होतो आपण? शहराचा विकास होतोय, आपण सगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे चाललेलो आहोत, सगळं आपण प्रगत राष्ट्र म्हणता पुढे चाललेलो आहोत. पण याकडे कोण बघणार? आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना आपली सगळी जोडतो जोरात सुरू आहे, पुढे चाललेलो आहोत, पण त्याबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही ही बघण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे. मी तर आता नाशिकमध्ये सांगितलं, जळगावमध्ये पण सुरुवात करून शाळेच्या कॉलेजच्या मुलांना सुद्धा प्रशिक्षण द्यायचं आहे. त्यांच्या मनावर विमोलं पाहिजे. आपलं तर झालं, पण येणारी पुढची पिढी त्यांचं काय? ज्या पद्धतीने झाडझोड चाललेली आहे, पुढे वृक्ष लावत नाही, ही अशी चालू राहिली तर आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार? आपल्या मुलांचं काय होणार? आपल्या नातवांचं काय होणार? या लहान मुलांचं काय होणार? हे पुढं संकट आपल्यावर ठिकाणी आहे. आणि म्हणून ही सगळी पिढी त्यांच्या मनामध्ये रोवली पाहिजे. प्लास्टिक मुक्त आपला देश झाला पाहिजे, आपला भाग झाला पाहिजे, आपलं गाव झालं पाहिजे. प्लास्टिकचं केवढं मोठं आव्हान आपल्या समोर आहे, किती मोठं संकट आहे. मी आता पुन्हा मागच्या मध्ये पुढे मासिक पावसाळ्यात सांगल्या की पुढे समुद्रामध्ये मासे कमी राहतील, प्लास्टिक जास्त राहील. काय म्हणूया गोष्टी कुठे चाललोय आपण? हे प्लास्टिक वर्ष खराब होत नाही, ते कुजत नाही, सडत नाही, काय होत नाही. जमीन गेलं की खाली जमिनीवर पाणी मुरत नाही. किती मोठा धोका आहे यापासून. पण प्लास्टिक मुक्त या नुसत्या गोष्टाच राहता कामा नये.
तर त्यासाठी आपल्याला काही करावे लागेल, प्रयत्न करावे लागतील, ते आपण सगळ्यांनी केले पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आता EV आलेला आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आले आहेत, त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. हे कशासाठी आपण त्याला प्राधान्य देतो? प्रदूषणासाठी. नाहीतर दिल्ली सारख्या ठिकाणी दुपारी संध्याकाळी दिसत नाही काही. का? तर प्रदूषण. वरती सगळे ढग काळे उचललेले आहेत. कशामुळे? तर या कार्बन डायऑक्साईडमुळे, या प्रदूषणामुळे, या धुरामुळे. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बघण्याची जबाबदारी आपली आहे. आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे की त्या पुढे मुलांच्या तब्येतीवर, त्यांच्या शरीरावर त्याचे काय काय परिणाम होतील त्याचा विचार सुद्धा आपण करू शकणार नाही. दिल्ली असेल, पुणे असेल, मुंबई असेल, हैदराबाद, बँगलोर, सगळ्या ठिकाणी, कलकत्ता, सगळ्या ठिकाणी प्रदूषणाचा एवढा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे की त्याला आपल्या सगळ्यांना सामोरं कसं जावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांचं मोठ्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. तुला पण तुम्ही खरं सांगितलं या ठिकाणी शेतीच्या बाबतीमध्ये आजकालच्या पिढीला त्यातले काही कळत नाही. झाडाचे प्रकार सोडात काही कळत नाही. आम्ही शाळेत होतो त्यावेळेला खरंच शेती विषय होता, आपल्याला बघा शेती विषय होता, ॲग्रिकल्चर विषय होता. आणि त्यावेळी प्रॅक्टिकल आम्हाला शेतात घेऊन जात. माझे वडील शाळेत शिक्षक होते, ते एक स्वतंत्रपूर्व काळात MSc ॲग्री होते. इथून आल्यानंतर मग काही वर्ष बाहेर नोकरी केली, पुण्याला केली, नाशिकला खालीराव कॉन्टॅक्टला केली. त्यानंतर मग ते जांभेरला आले, आमची शेती होती, आजोबा त्यांना घेऊन आले. आणि मग त्यांनी काय केलं, काय केलं की 10-12 वर्ष बाहेर राहिलेले होते. मग त्यांना जांभेर छोटंसं होतं, मग त्याला शाळा सुरू झाली होती. राजमन त्यांनी सुरू केली शाळा, ईश्वरराव पाहुणे त्यांचे आजोबा त्यांनी शाळा सुरू केली. म्हणजे शाळेमध्ये लागली. पण त्यांचा विषय काय, तर मॅथमॅटिक्स होता, सायन्स होता आणि ॲग्रिकल्चर शेतकी होती. तर शेतीमध्ये ते घेऊन जायचे सगळ्या मुलांना. पाऊस पडला की शेतात घेऊन जायचे. वाफ कशी होते, पेरायचं केव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण शेतकरी मातीचं ढेकूळ काढायचं, फोटो माती म्हणून त्याचा गोळा करायचा, लाडू करायचा, वर फेकायचा. तो जर फुटला तर मग वाफ आहे, मग पेरणी करायची. आता आजकाल कोणाला समजतं बरं वाफ आहे का नाही म्हणून? कोणाला समजत नाही. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कळत नाही, आजच्या पिढीला काय करत नाही. निंदणी माहित नाही, पेरणी माहित नाही, कोळपणी माहित नाही, नांगरणी माहित नाही, वखरणी माहित नाही. कोणाला काय माहिती? त्यापासून आम्ही लांब चाललेलो, टेक्नॉलॉजी आम्ही स्वीकारलेली, अंगीकारलेली, आम्ही खूप पुढे चाललेलो. पण या बेसिक गोष्टी ज्या आहेत, कृषीप्रधान आमचा देश आहे, ते सुद्धा या ठिकाणी होत नाही. झाडांची नावट प्रकार तर लांबच राहिला. आणि म्हणून मला वाटतं हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. आणि हे संस्कार सगळ्यांना विद्यार्थ्यांवरच केले पाहिजे. प्लास्टिक मुक्त भारत, ड्रग फ्री इंडिया, झाडं लावा, झाडं जगवा, हे मुलांवर आतापासून शाळेत आम्ही संस्कार नाही केले तर मग पुढे सांगण्याचं कठीण आहे. ही सवय त्यांना आतापासून जर लागली तर मला वाटतं त्यातूनच आपण पुढे जाऊ. नाहीतर आपण भाषण करत राहू, बोलत राहू, प्लास्टिक रस्त्यावर फेकत राहू, कचरा रस्त्यावर फेकत राहू आणि पुढे मग आमचं सगळं आयुष्य जे आहे, ते आरोग्य जे आहे ते सगळं धोक्यामध्ये राहील असं मला या ठिकाणी वाटतं. आज आपण अतिशय चांगला विषय, आज आपण जवळपास किती 4 लाख झाडं, 4.25 लाख झाडं एका दिवशी या ठिकाणी लागतात. पण आता ही जगवण्याची जबाबदारी सुद्धा सगळ्यांची, सगळ्यांना सांगा, सगळ्यांकडे जबाबदारी द्या आणि झाडं जगली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. हा संकल्प आपण आज या ठिकाणी करूया. आज अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण हाती घेतलेला आहे. त्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण संकल्प करून जळगाव जिल्हा हा राज्यामध्ये सगळ्यात हिरवा जिल्हा राहील. आमचं शहर हे राज्यामध्ये जसं मी नाशिक ठरवलेलं आहे, पण इथे सुद्धा माझी सगळी कर्म उभी देतो. मी काहीच बोलवले नसतं, पण आपण हा संकल्प करायचा की जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा राहील. 1 नंबर. आणि कुठे मागे राहणार, कुठलाही असो, पण ड्रग फ्री असेल. मोठा आव्हान आहे आपल्यासोबत ड्रग फ्रीचा. आपण समोर सोपं नाही आहे. परवा मी टीव्हीवर बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलं, शाळेचा मुलगा 13 वर्षाचा मुलगा शाळेमध्ये बाकावर बसून ते 1 लाख रुपये काय ते कसं घेतात आपण बघतोच. कुठेतरी ते ड्रग घेतोय. किती गंभीर विषय आहे आता, एवढा गंभीर विषय आहे. शाळेतले मुलं 12-13-14 वर्षाचे ड्रग घ्यायला लागले तरी पुढची पिढी काय आमची? आम्हाला देशाला सुपर पॉवर करायचं आहे, विश्वगुरू करायचं आहे. आणि आज जर विद्यार्थी शाळेमध्ये ड्रग घ्यायला लागले, शाळेच्या बाहेर सगळ्या ड्रग विकायला लागलं तर आम्ही कुठे चाललेलो आहोत? हात भरतीचे दारू मला वाटतं खूप मोठी कठोर पाऊल आपल्याला उचलावं लागेल. मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं आहे की यापुढे चालणार नाही. देशभरामध्ये एवढं संकट आहे, आपल्याकडेच नाही, पुण्यासारख्या ठिकाणीच काय चाललंय. नाशिकला मुलं घरून जातात, शिकायला जातात,
आई वडील कोणीतरी पडावर माझा मुलगा शिकतोय, माझी मुलगी शिकतोय, त्या ठिकाणी काय चाललेलं आहे, काय मोठं गंभीर आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि या आव्हानाला आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे. आणि यासाठी आपल्याला जलमुक्त भारत करायचं आहे, हरित भारत आपल्याला करायचं आहे, स्वच्छ भारत करायचं आहे, सुंदर भारत करायचं आहे, सुरक्षित भारत आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी यापासून कटिबद्ध होऊया, एवढंच आव्हान मी आपल्यासाठी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय. महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी व्यक्त झालेलो आहोत. आज आपण लाडपाके समितीची शिफारस केली त्याप्रमाणे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना नियुक्तीपत्र दिलं. महापालिकेने तर नवीन प्रथा सुरू केली यावर्षीपासून. मला वाटतं गणवेश वाटप. सफाई कर्मचारी कशा परिस्थितीत काम करतात, गावाची सफाई असेल, शहराची सफाई असेल, ती करण्यासाठी सुद्धा सकाळी 4 वाजेपासून, मला माहिती का नगरपालिका जामण्याची मी बघतो आमच्याकडेच आहे, त्यामुळे सकाळी 4 वाजेपासून उठून लोक झाडू लावतात, कचरा उचलतात, गावाची सफाई करतात. एखाद दिवस कमी जास्त झालं तर लगेच केवढे आठवण होते त्याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे शहरामध्ये, गावांमध्ये, आमच्यावर, नगरपालिकेत, नगरपरिषद सगळ्या ठिकाणी त्यांचं महत्त्व आपल्याला माहीत आणि म्हणून त्यांची काळजी घेणं. अनेक वर्ष झाले त्यांना कुठे कायमस्वरूपी आपण रोजगार देत नव्हतो, कामावर लावत नव्हतो, टेम्पररी होते आणि एवढे स्वच्छता करणारे आमच्या समाजातले आमचे बांधव अशा पद्धतीने उपेक्षित होते. पण शासनाने दखल घेतलेली आहे. लाडपाके समिती ज्या शिफारशी केल्या आहेत त्यांना आम्हाला लागू व्हायला लागलेल्या आहेत आणि पुन्हा आता पण त्यांना नियुक्तीपत्र दिलं, त्यांना गणवेश देणे आवश्यक आहे. तोही आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल महापालिकेला एक अभिनंदन करायला आपल्याकडे चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि ज्यांची जी नियुक्ती झाली त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.